जे भूतकाळाद्वारे शिकायला तयार नसतात त्यांच्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. होय, समयाचे चक्र कधीच कोणासाठीही थांबत नाही. फक्त आम्हाला आलेल्या समयाचा योग्य उपयोग योग्य रीतीने करायचा असतो. आलेली संधी दवडायची नसते. याबाबत आपला काय अनुभव आहे? प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियानो, आता इस्रायल लोक वतनाच्या देशाजवळ पुन्हा आले आहेत. मागील वेळेस ते आले होते त्यावेळी हेरांची बातमी ऐकून लोकांनी बंड केले होते आणि त्यातील सर्व 20 वर्षांच्या पुढे असलेले मरण पावले आणि त्यातील केवळ यहोशुवा व कालेब हेच जिवंत राहिले होते. असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, म्हणजेच घडलेल्या घटना पुन्हा एकदा घडतात. नेमकं हेच आता इस्रायलांना पाहावे लागते की काय असे मोशेला देखील वाटले. याही वेळेस एक संकट उभे राहिले. इस्रायल लोक वतनाच्या देशात जाणार की नाहीत असा तो प्रसंग होता. परंतु पुढे काय झाले, तो प्रसंग कोणता होता हे आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तसेच पुढे 33वा अध्याय अभ्यासणार देखील आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा गणनाचे पुस्तक 32वा अध्याय. आज आम्ही 32 आणि 33 ह्या 2 अध्यायांवर विचार करणार आहोत. गणनाचे पुस्तक 32वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये रौबेन आणि गाद व मनश्शेचे अर्धे घराणे हे यारदेनेच्या चुकीच्या बाजूला भूमीची मागणी कशा प्रकारे करतात ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. हा अध्याय श्रोत्यांनो आम्हाला पूर्णपणे मनाची तयारी नसलेल्या वंशांविषयी सांगतो. रौबेन, गाद व अर्धे मनश्शे घराणे यारदेनेच्या पूर्वेस भूमीची मागणी करतात. या घटनेत आमच्यासाठी फार सखोल असा आत्मिक अर्थ भरलेला आहे. आम्ही यारदेन नदीला ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थानाचा एक नमुना मानतो. 32वा अध्याय पहिली 5 वचने वाचूया. गणनाचे पुस्तक 32वा अध्याय आणि पहिली 5 वचने. रौबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती. याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले. म्हणून गादाचे वंशज व रौबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, अटारोत, दिबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बॉन ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्रायलाच्या मंडळी समक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत. ते पुढे म्हणाले, तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे. आम्हाला यारदेने पलीकडे नेऊ नको. श्रोत्यांनो, त्यांच्या ह्या विनंतीमुळे मोशे फार बेचैन झाला. त्यांनी पाहिलं की ही जागा आमच्या गुराढोरांसाठी फार चांगली आहे. त्यांना तो हिरवा प्रदेश पाहून त्याचा लोभ वाटला आणि त्यांनी चुकीच्या ठिकाणी स्वतःकरिता जागा मागितली. नंतर 6 आणि 7 वचने सांगतात, गादाच्या वंशजांना व रौबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद युद्धात जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय? जो देश परमेश्वराने इस्रायल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबतीत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करिता? त्यांना त्या वृत्तांताची आठवण होते जेव्हा जवळपास 40 वर्षांपूर्वी हेरांनी त्या देशाची पाहणी करून समाचार दिला होता. आणि श्रोत्यांनो, तो समाचार ऐकून इस्रायली लोक फार निराश झाले होते आणि त्या बाबतीत आम्ही मागे अध्ययनामध्ये पाहिले होते. 8 आणि 9 वचने पहा, पुढे काय सांगतात. तो देश पहावयाला कादेश बर्न्याहून तुमच्या वडिलांना मी पाठविले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले. त्यांनी अश्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्रायल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन निरुत्साही केले. श्रोत्यांनो, ज्या पिढीशी आता मोशे बोलत आहे ती पिढी
एक नवीन पिढी होती हे लक्षात घ्या. जेव्हा ती दुःखद घटना घडली, तेव्हा हे सर्व फार लहान होते. त्यांच्यापैकी अनेक जन्मले सुद्धा नव्हते. म्हणून मोशे पुन्हा त्यांना ते सर्व काही सांगत आहे. 10 ते 13 वचने वाचूया. 32वा अध्याय 10 ते 13 वचने. त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की मिस्र देशातून निघालेल्या लोकांपैकी 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जे आहेत, त्यातील कोणीही अब्राम, इसाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती, तो पाहणार नाहीत. कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत. कनिजची यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत. परमेश्वराचा क्रोध इस्रायलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते, त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात 40 वर्षे भटकावयाला लाविले. मोशेला भीती वाटली की ही नवीन पिढी ज्या गोष्टी त्यांच्या वाडवडिलांनी केल्या होत्या, त्याच गोष्टी पुन्हा करतील, त्याच गोष्टींची पुन्हा उजळणी करतील. आणि खरोखर श्रोत्यांनो, त्यांची अशी वृत्ती पाहून ही भीती कोणालाही वाटली असते. 14 आणि 15 वचने पुढे सांगतात, आता पहा, इस्रायलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. तुम्ही त्याला सोडून भागला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल. ह्या ठिकाणी मोशेला जी भीती वाटत आहे ती आम्ही फार चांगल्या प्रकारे समजू शकतो. 40 वर्षे त्या रानामध्ये खडतर परिश्रम आणि निराशा झेलल्यानंतर आता त्या देशात प्रवेश करण्याकरिता असमर्थ ठरणे ही खरोखर एक फार मोठी जोखीम होती. हे अशाच प्रकारचे आहे श्रोत्यांनो, की एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी आपण खूप मेहनत करता, खूप परिश्रम करता आणि सगळा जोर लावता, आपली शक्ती त्यामध्ये आपण लावता आणि नंतर आपणाला कळतं की जेव्हा आता ती गोष्ट आपल्या हातात येणार आहे, तेव्हा त्यामध्ये अडखळ निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची परिस्थिती ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. 16 ते 19 वचने वाचूया. 32 अध्याय 16 पासून 19 वचने. मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसू. तरी इस्रायल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वतः हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू. मात्र आमची मुले बाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील. इस्रायल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही. आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्याच्याही पलीकडे वतन घेणार नाही. कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हाला मिळाला आहे. श्रोत्यांनो, युद्धासाठी तयार असलेल्या त्यांच्या लोकांना 9.5 वंशाच्या लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यास ह्यांनी तयारी दर्शविली. ह्याच आधारावर मोशेने त्यांना यार्देनेच्या पूर्वेकडे वसण्याकरिता मंजुरी दिली. त्यांनी फक्त तयारीच दर्शविली नाही, तर यहोशूच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं 12 ते 16 अध्यायांमध्ये की त्यांनी आपले दिलेले वचन पूर्ण केले. ते त्या वचनाला विसरले नाहीत. आता पुढे आम्हाला दिसतं की मोशे त्यांना चेतावणी देतो. 23 वचन वाचूया. 32 अध्याय आणि 23 वचन. असे न कराल तर पहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल, हे पक्के लक्षात ठेवा. बहुधा ह्याचे स्पष्टीकरण असे देण्यात येते की जर आपण पाप कराल तर अधिक दिवस आपण त्या पापाला लपवू शकणार नाही. आपण पकडले जाल. परंतु श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी तसा अर्थ नाही. अनेक पापी लोक ह्या जगात आहेत जे पाप करून अगदी चांगल्या प्रकारे राहतात, जीवन सुखाने जगतात, आरामात राहतात, परंतु कधीच पकडल्या जात नाहीत. हे वचन सांगते की तुमचे पाप तुम्हाला भोवेल. गलतीकारासपत्र 6 अध्याय आणि 7 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. गलतीकारासपत्र 6 अध्याय आणि 7 वचन. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. तुम्ही कोण आहात, कोठे आहात, कसे आहात ह्याची पर्वा केल्या जाणार नाही, परंतु तुमचे पाप तुम्हाला भोवेल. श्रोत्यांनो, ज्या प्रकारे आपण पाप करता त्याच प्रकारे ते एक दिवस आपल्या घरात येईल. हाच ह्या वचनाचा अर्थ आहे. तुमचे पाप तुम्हाला भोवेल हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आता पुढे
33 वचन पहा, 32 अध्याय आणि 33 वचन. मग मोशेने गादाचे वंशज, रौबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याचा अर्धा वंश ह्यांना अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे राज्य दिले, म्हणजे देश, नगरे व त्यांच्या आजूबाजूची भूमी, अर्थात देशातली चोहो बाजूंची नगरे दिली. हे जे यार्देनेच्या चुकीच्या बाजूला राहणाऱ्या वंशांचे लोक होते, त्यांना यार्देन नदी पार करण्याची वेळ आली नाही, कारण श्रोत्यांनो, त्यांनी अलीकडचा भाग स्वतःसाठी निवडून घेतला. हे आम्ही समजून घ्यायला हवे की यार्देन नदी आमच्या मृत्यूचे चिन्ह नाही. यहोशूच्या पुस्तकात जेव्हा आम्ही पोहोचू, तेव्हा तेथे आम्ही पाहू की आम्ही कनानात कशा प्रकारे प्रवेश करणार. दुसऱ्या शब्दात, देवाच्या लेकरांना राहण्यासाठी 2 जागा आहेत. ह्या जगरूपी रानात राहून आपण आत्मिक रूपाने भिकारी राहू शकता, किंवा ज्या ठिकाणी आत्मिक आशीर्वाद आहेत त्या ठिकाणी आपण प्रवेश करू शकता, ज्याला कनानदारे दर्शविण्यात आले आहे.
आता श्रोत्यानो, आम्ही यार्देनेला पार करून आत्मिक आशीर्वाद असलेल्या ठिकाणी कसे जाऊ शकतो? जेव्हा आम्ही इस्रायली लोकांना यार्देन नदी पार करताना पाहतो, तेव्हा आम्हाला दोन महान पाठ त्यामध्ये सापडतात. जे दगड यार्देन नदीत ठेवण्यात आले होते, ते ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी बोलतात. जे दगड यार्देनेतून बाहेर काढण्यात आले होते, ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलतात. आज आम्हाला हे माहीत असायला हवे की आम्ही त्याच्यासोबत गाडल्या गेलो आहोत आणि त्याच्यासोबत उठविल्या गेलो आहोत. आम्ही त्याच्याशी जुळल्या गेलो आहोत. आम्हाला त्याच्याशी जडून राहायचे आहे. अशा प्रकारे की जे आत्मिक आशीर्वाद आमच्याकरिता ठेवण्यात आले आहेत, ते आम्हाला प्राप्त व्हावेत. 2.5 वंशांनी यार्देन नदी ओलांडली नाही. तर प्रश्न हा उठतो की काय ती नदी न ओलांडण्यामुळे त्यांचे नुकसान झाले? होय श्रोत्यानो, त्यांचे नुकसान झाले. आमच्या प्रभू येशूने म्हटले की तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखाल. प्रभू येशू जेव्हा या पृथ्वीवर होता, तेव्हा त्याने अनेकदा गर्दीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकराच्या देशात आले. आता हे गर्सेकर लोक कोण होते? श्रोत्यानो, हे लोक गाद वंशाचे होते, जे यार्देन नदीच्या दुसऱ्या बाजूला राहणारे होते. जेव्हा प्रभू येशू त्यांच्याकडे आला, तेव्हा त्याने त्यांना डुकराच्या व्यवसायात पाहिले. जेव्हा त्याने एका भूतग्रस्ताला बरे केले, तेव्हा ह्या लोकांनी प्रभू येशूला त्यांच्या देशाला सोडून जाण्याकरिता विनंती केली. ते फार दुःखद अशा स्थितीत होते. हे नेहमीच देवाच्या त्या लेकरांसोबत होते, जे यार्देन नदी पार करण्यामध्ये अपयशी ठरतात आणि नदीनं पार करता वचनदत्त देशात जाण्याचा प्रयत्न करतात. होय श्रोत्यानो, आमच्यापैकी अनेक लोक असे आहेत, जे परमेश्वरावर विश्वास न ठेवता, त्याच्या जवळ न येता स्वर्गीय आशीर्वादांची अपेक्षा ठेवतात. जगामध्ये मिसळून, जगिक गोष्टी करून, त्यामध्ये रममान होऊन ते समजतात की आम्ही आत्मिक रूपाने वाढू. हे कदापि शक्य नाही. आपणाला त्याकरिता यार्देन नदीला पार करायचे आहे. आता आपण 33व्या अध्यायाकडे वळूया. इस्रायल लोकांच्या प्रवासातील टप्प्यांविषयी ह्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. श्रोत्यानो, त्यांच्या 40 वर्षातील प्रवासाविषयी आम्हाला अधिक माहिती नाही. परंतु ह्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी छावणी टाकली, ते सर्व टप्पे सांगण्यात आलेले आहेत. पहिलं वचन पहा, 33वा अध्याय पहिलं वचन. मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या, त्यांच्या मजला येणेप्रमाणे. ह्या ठिकाणी काही वचने आहेत, ज्यांना वाचून आपणाला असं वाटेल की हे फार कंटाळवाणे आहे, मनोवेधक नाही. आणि म्हणून श्रोत्यानो, ही सर्व वचने मी आपणाकरिता वाचणार नाही. परंतु 25 ते 28 वचने आपण वाचूया. 33वा अध्याय 25 पासून 28 वचने. हरादा येथून कूच करून त्यांनी मकहेलोत येथे तळ दिला. मकहेलोत येथून कूच करून त्यांनी तहत येथे तळ दिला. तहताहून कूच करून त्यांनी तारह येथे तळ दिला. तारहाहून कूच करून त्यांनी मिथका येथे तळ दिला. मी ही जी वचने आहे, ह्यांना उजळणी असे म्हणेन. तेथे काय घडले हे पाहणे आमच्याकरिता अधिक मनोवेधक ठरले असते. पण तेथे काय घडले हे मात्र सांगण्यात आले नाही. फक्त स्थळांची नावे आमच्याकरिता लिहिण्यात आलेली आहेत. समजा श्रोत्यानो, आपण एखाद्या मित्राला भेटण्याकरिता गेला, जो नुकताच विदेशच्या यात्रेवरून वापस आला आहे. आणि गप्पा गोष्टी मारीत असताना तो आपणाला फक्त जर त्या ठिकाणांची नावे सांगेल, तर आपणाला त्याच्या गोष्टींमध्ये मजा वाटणार नाही, रुची येणार नाही. आपली इच्छा हीच असेल की त्याने तेथे काय काय केले, काय काय पाहिले, हे सविस्तरपणे सांगावे. परंतु तो तसे न सांगता फक्त ठिकाणांची नावे आपणाला सांगतो, तर ती आपणाला कंटाळवाणी वाटतील. तसेच ह्या ठिकाणी फक्त ठिकाणांची नावे आहेत, जी वाचणे आमच्याकरिता कंटाळवाणे वाटते. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रातील प्रत्येक भागात आमच्यासाठी आत्मिक पाठ आहेत, तसेच ह्या अध्याय सुद्धा आत्मिक पाठ आहेत. जरी हा अध्याय एखाद्या रस्त्याच्या नकाशाप्रमाणे आहे, तरी श्रोत्यानो, ह्यामध्ये आत्मिक पाठ ठेवलेले आहेत. हे लोक कोठे कोठे गेलेत आणि देवाने फार सावधगिरी बाळगून कशाप्रकारे त्यांचं मार्गदर्शन केले आणि कशाप्रकारे त्यांना सांभाळले, ह्या सर्व गोष्टी फार चांगल्या प्रकारे नोंदवून ठेवण्यात आलेल्या आहेत. इतकेच नाही, परंतु
त्या रानातील प्रवासात प्रत्येक पावलोपावली तो त्यांच्या सोबत होता. अनेक लोक मंदिरात उभे राहून मी त्याच्या संगे चालेन असे गीत गातात. परंतु आम्हाला दिसतं की ते जीवनामध्ये त्याच्यासोबत चालत नाहीत. ते मंडळीच्या कार्यात पुढे दिसत नाहीत. पवित्र शास्त्र बायबल अध्ययनात ते भाग घेत नाहीत. आणि खरोखर जीवनामध्ये त्याच्यासोबत जाण्याकरिता ते कितपत तयार आहेत हा मला प्रश्न पडतो. श्रोत्यानो, मी आपणासमोर हे स्वतः कबूल करते की मी अनेकदा त्याच्याशी अविश्वासूपणाने वागले. मी हे वचन कदापि देऊ शकत नाही की मी संपूर्ण मार्गात परमेश्वरासोबत चालेन. माझ्याकरिता हे कठीण आहे. परंतु मला वाटतं की माझ्यासोबत आपणापैकी अनेक लोक हे म्हणायला तयार होतील की खरोखर आम्ही परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत नाही. खरे पाहता हे गीत आम्ही उलट गायला हवे की तो नेहमी माझ्यासोबत चालतो. कारण त्याने म्हटले इब्री लोकासपत्र 13 अध्याय आणि 5 वचनात की मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला त्यागणार नाही. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की जेथे जेथे हे इस्रायली लोक गेलेत, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी छावणी टाकली त्या त्या ठिकाणी देवबाप त्यांच्यासोबत होता. खरे पाहता ते त्याच्यासोबत विश्वासून होते. जरी त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड केले तरी त्याने त्यांना सोडले नाही, तो त्यांना विसरला नाही. देवाच्या वचनाचे हे एक महान सत्य आहे. तो म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही, त्यागणार नाही. प्रभू येशूने सुद्धा वरच्या खोलीतील संदेशात असेच म्हटले. तो म्हणाला आपल्या शिष्यांना की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. कसे? पवित्र आत्मा पाठवण्याद्वारे. श्रोत्यानो, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यात वास करतो. जर आपण देवाचे लेकरू आहात तर आपण त्याच्यापासून दूर जाण्याची संभावना तर असते, पण तो आपणाला जाऊ देणार नाही. तो संपूर्ण मार्गात तुमच्या सोबत राहतो. आम्ही अडखळू, आम्ही त्याला धोका देऊ, आम्ही चुकू, अपराध करू, जसे आम्ही चालायला हवे तसे आम्ही चालणार नाही. परंतु आमचा देवबाप फार दयाळू आहे, कृपाळू आहे. आम्ही त्याचे आभार मानूया, कारण तो नेहमी आमच्यासोबत चालतो, तो आम्हाला सोडत नाही. आता ह्या देशामध्ये प्रवेश करण्याकरिता परमेश्वराने मोशेद्वारे ज्या आज्ञा ह्या लोकांना दिल्या होत्या त्या आम्हाला पाहायला मिळतात. 51 ते 56 वचने सांगतात. 33 अध्याय 51 पासून 56 वचने. इस्रायल लोकांना सांग की तुम्ही यारदेन ओलांडून कनान देशात पोहोचाल तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्या समोरून घालून द्या. आकृती कोरिलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका. तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा. तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा. मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हाला वतन मिळावे. पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्या समोरून घालून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हाला त्रास देतील. असे झाल्यास मी जसे त्यांचे करावयाचे योजिले आहे तसे तुमचेच करीन. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी अनेक लोक हा प्रश्न उपस्थित करतात. त्यांना वाटतं की त्या ठिकाणच्या सर्व लोकांना पूर्णपणे नाश करण्यास परमेश्वराने जे सांगितले ते फार क्रूरतापूर्ण आणि अयोग्य असे कार्य आहे. कारण इस्रायली लोक सुद्धा अनाज्ञाकारी होते. त्या ठिकाणचे लोक फार चांगले होते असा हे लोक युक्तिवाद मांडतात. परमेश्वर त्यांना बाहेर काढत आहे हे अक्षम्य आहे. ह्याच प्रकारे उदारमतवादी लोक आणि नास्तिक्यवादी लोक अनेक वर्षांपासून बोलत आहेत. श्रोत्यानो, माझ्यासोबत थोडा वेळ ह्या गोष्टीवर विचार करा. स्तोत्रसंहिता 24 अध्याय आणि 1 वचन सांगतं की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. ही पृथ्वी त्याची आहे. काय करायला हवे ह्याविषयी तो आज्ञा देतो. त्याने इस्रायलला आज्ञा दिली की त्यांनी जाऊन त्यांच्या प्रतिमांना, त्यांच्या मूर्त्यांना, त्यांच्या उंच स्थानांना सगळ्यांना नाश करायचे आहे. कनानी आत्मिक रूपाने फार अधोगतीला पोहोचलेले होते. ते फक्त मूर्तीपूजकच नव्हते, जिवंत व खऱ्या देवापासून दूरच नव्हते, तर त्यांच्यात लैंगिक पाप व सक्रामुळे फार गोंधळ माजलेला होता. हा त्यांच्या जीवनशैलीचा व उपासनेचा एक भाग झालेला होता. परिणामस्वरूप हे कनानी लोक संभोगजन रोगांनी फार वाईट रीतीने पीडित होते. श्रोत्यानो, आज सुद्धा आमच्या समाजाची अशी स्थिती आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने पश्चाताप करून येशू ख्रिस्ताच्याद्वारे पापांपासून
सुटका प्राप्त करून घ्यावी. ह्या गोष्टीवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात अधिक विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, इस्रायल लोकांच्या समोर कठीण प्रसंग आला होता, परंतु तेथे इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही. तडजोड करण्यात आली आणि समंजसपणाने सर्व गोष्टी केल्या गेल्या. परंतु आम्ही हे लक्षात घ्यावे की देवाच्या योजना आमच्यासाठी आशीर्वादाच्याच असतात. म्हणून आम्ही केवळ देवावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. प्रसंग येतील, कठीणही असेल, पण देवाबरोबर चालणे आमच्यासाठी योग्य आहे, आशीर्वाद आहे. इस्रायल लोकांनी धरसोडपणा केला. कधी ते देवाबरोबर असायचे तर कधी ते देवाच्या विरोधात बंड करायचे. आमच्या जीवनात आम्ही काय करतो? प्रभू आजही आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. फक्त आमची इच्छा हवी की आम्ही त्याच्यासोबत विश्वासाने चालावे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा. आमच्या जीवनामध्ये प्रभूजी आम्ही तुझ्याकडे लक्ष लावत असताना आम्ही तुझ्याबरोबर चालावं ही तुझी इच्छा आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, त्रास आहेत, परंतु बापा आम्ही त्याच्यामध्ये अडकून तुझ्यापासून दूर नव्हे तर बापा त्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्या अधिक जवळ यावं ही तुझी इच्छा आहे. प्रभूजी, आमच्या जीवनाचं वाटक्रमण आम्ही तुझ्यासोबत करावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, तू आम्हाला सातत्यानं दाखवून देतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही उणे आहोत आणि ते उणे पण केवळ तूच भरून काढू शकतो. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि खऱ्या अर्थाने तुझ्यावरती विसंबून राहण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.